दिवसेंदिवस ऊन वाढत चाललेलं आहे. स्पेशली मार्च नंतर उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे. वातावरणात ह्युमिडिटीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यात आग पडणे किंवा ड्रायनेस जाणवणे ही लक्षणे जाणवत असतील, नाही का? तर आज आपण थोडक्यात माहिती घेऊयात की उन्हाळ्यात डोळ्याची कशाप्रकारे काळजी घ्यावी. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया चांदणे, अल्ट्रा विजन हॉस्पिटल, गंगाखेड. तर सर्वप्रथम उन्हाळ्यामध्ये वातावरणात ह्युमिडिटीचं प्रमाण वाढत चाललेलं असतं. त्यामुळे ज्यांना ड्रायनेसचा त्रास आहे ऑलरेडी त्यांना तर हा त्रास जाणवतोच, पण ज्यांचे नॉर्मल डोळे आहेत त्यांनासुद्धा कोरडेपणा जाणवू लागतो. त्यामुळे अशा वातावरणात आपण काय करू शकतो ते आपण सर्वप्रथम ज्यांचे आउटडोअर काम असतात, ज्यांना सतत उन्हात बाहेर काम असतं, त्यांनी कंपल्सरी गॉगलचा वापर केला पाहिजे. गॉगलमुळे डोळ्यांना थंड वाटतं आणि डोळ्यांची आग, जळजळ, कोरडेपणा या सर्व गोष्टींपासून संरक्षण होतं. त्यामुळे उन्हापासून संरक्षण झाल्यामुळे या सर्व गोष्टींचा त्रास कमी व्हायला लागतो. त्यामुळे कंपल्सरी ज्यांचं बाहेर आउटर वर्क आहे त्यांनी गॉगल्स वापरावे. ज्यांना नंबर आहे, चष्म्याचा नंबर आहे, ते लोक विचार करत असणार की आम्हाला चष्मा वापरावा लागतो. तर आत्ता रिसेंटली आपण नंबरचे गॉगल्ससुद्धा बनवू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या डिफरंट शेड्सचे हे गॉगल्स मिळतात. त्यामुळे ज्यांना नंबर आहे त्यांनी नंबरचे गॉगल्स बनवून सतत गॉगलचा वापर बाहेर काम असेल त्यावेळेस करू शकतात. त्यामुळे गॉगल हे कंपल्सरी तुमच्या रुटीनमध्ये ठेवा समरमध्ये. सेकंड, लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स कंटिन्यू ठेवा. लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स हे तुमच्या डोळ्यात नॅचरल टीयरचं काम करतं. त्यामुळे डोळ्यात कोरडेपणा नाही जाणवणार. जी डोळ्यांची आग जळजळ होत असते त्यापासून संरक्षण होतं. थर्ड वर, स्वतःला भरपूर हायड्रेटेड ठेवा. जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या. पाणी जास्तीत जास्त पिल्यामुळे शरीरात कोरडेपणा जाणवणार नाही. त्यामुळे डोळ्यात पण कोरडेपणा जाणवणार नाही. त्यामुळे स्वतःला हायड्रेटेड व्यवस्थित ठेवा. फोर्थ वन, की तुम्ही बाहेरून घरी गेल्यानंतर डोळ्याला थंड पाण्याने धुवू शकता, पाणी मारू शकता किंवा थंड काकडीचे काप किंवा कोरफडचे आईस क्यूब्स किंवा आईस पॅक्स हे डोळ्याला थंड मिळण्यासाठी लावू शकता. त्यामुळे तुम्हाला डोळ्याला आराम मिळेल आणि डोळ्यांची आग जळजळ कमी होईल. नेक्स्ट वन इज, जर तुमचा एसीचा वापर सतत असेल, सतत डोळ्याला एसीची हवा लागत असेल तर त्यामुळे डोळ्यांना ड्रायनेस निर्माण होऊ शकतो, ड्रायनेसचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे एसीची ॲडजस्टमेंट अशी करा की डोळ्याला डायरेक्ट हवा लागणार नाही. तर अशा पद्धतीने या सर्व गोष्टी फॉलो केल्यास या उन्हाळ्यात नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि या सर्व गोष्टी करूनही जर तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवत असेल, डोळ्यात ड्रायनेस फील होत असेल तर डॉक्टरांना नक्की भेट द्या. धन्यवाद.